मम्मी पप्पा बघताय ना, इकडेच होतात का तुम्ही सकाळपासून? नाही मला सांगा, सासूबाई असं कुठे भिंतीला खांबाला आपटल्या होत्या का? कारण कुठेतरी आपटल्याशिवाय त्या माझ्याशी असं वागणं शक्यच नाहीये. काय चाललंय बाई? हा काय? कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या सुनबाईला. शोनू माझी. शोनू? मी? तनू 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 काय 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 झालं? सासूबाई किडनॅप झाल्या आहेत. काय? हो या, ती जी बाहेर बाई आहे ना, ती माझी सासू नाहीये. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, एका माणसाला किडनॅप करतात आणि त्याच्या जागी सेम दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाला आणून ठेवतात. तसं झालंय तनू, सासूबाई एक्सचेंज झाल्या आहेत. काही पण काय तनू, तुला माहितीये का, मी बाहेर गेल्यावर सासूबाईंनी माझी दृष्ट काढली, माझी पापी घेतली. तुला माहितीये का, काल रात्री ना मी देवाजवळ प्रार्थना केली होती. म्हटलं होतं, देवा एक दिवस तरी सासूबाईंनी प्लीज मला पिलू म्हणू दे रे. वा, चांगले. देवाने किती लवकर ऐकलं तुझं. छान. नाही 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 नाही, शक्य नाही. काहीतरी गडबड आहे तनू. अंकू ऐक ना, हे जे काही गडबड वगैरे ना ते सगळं नंतर बघ. तुझी मीटिंग आहे, त्याकरता तयार हो लवकर. चल. हो चल चल, मी होतो पुढे. चल लवकर कर. काय काय झालंय? कुणावर चिडलीस एवढी? हा दुकानदार हो आपला, त्याच्याकडचा बारीक रवा संपला ना की जाड रवा खपवतो तो. मला तर वाटतं ना, हा दुकानदार आपल्या सुनेबरोबर मिळालेला आहे. तिला कसं मी मिरी मागितल्यावर ती काळी मिरी देते आणि सटकते, तसंच हा जाड रवा देतो आणि सटकण्याचा प्रयत्न करतो. त्याने किती सटकायचा प्रयत्न केला तरी तू त्याला सटकू देशील का? कारण एकदा का तुझी सटकली की तू भल्या भल्यानं तलवारी म्यान करायला होतेस ना. काय काय आज काय झालंय? काय कुठे काय? काय नाही. नाही नाही, आपल्या मुखातून आमच्याबद्दल असे अचंबित उद्गार कसे काय निघतायत? मी नेहमीच आपल्याबद्दल असं बोलतो, पण आपल्या सासू सुनांच्या भांडणात तुमचं आमच्याकडे लक्षच नसतं ना. पुरे झाला फाजीलपणा. अरे एक मिनिट सरू, कधी काळी माझ्या ह्याच बोलण्याने तू मोहरून जायचीस आणि आज तुला माझं हेच बोलणं फाजीलपणा वाटतोय. काय झालंय तुम्हाला? चला बाजूला वा, दूध ठेवलंय गॅसवर. विषय बदलू नकोस, मी नॉर्मलच वागतोय. आज तुझी सून मॉडर्न ड्रेस घालून गेली तरी तू तिला काहीच बोलली नाहीस. दृष्ट काढलीस तिची, कौतुक केलंस. काय ती काय लागेल तुला असं बोलले का? छे आज मला ती खरंच अशी छान वाटली जरा त्या ड्रेस मध्ये, म्हणून आपली दृष्ट काढली तिची. अजून काही नाही. तुम्हा दोघींची हिस्ट्री आम्हाला चांगलीच माहितीये ना, त्यामुळे तुमची केमिस्ट्री आम्हाला चांगलीच कळते. काहीतरी झालंय, ती काहीतरी बोललीये. काय डाव काय? नाही. तू भांडत का नाहीस तिच्याशी? अरे चा, भांडलं तरी प्रॉब्लेम, नाही भांडलं तरी प्रॉब्लेम. माणसानं जगावं तरी कसं या जगात? सासूबाई, सासूबाई दार उघडा. आले आले सुनबाई, आले 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 आले. हा लवकर उघडा लवकर. काय म्हणताय सुनबाई? हे घ्या. अगं हे पकडा. हो हो हो, दे दे दे. सासूबाई, तुम्हाला माहितीये का, आज मी केवढं शॉपिंग केलंय. किती ड्रेसेस घेतले, किती वेगवेगळे युनिक शूज घेतलेत. खरं सांगू सासूबाई, आज कितीतरी दिवसांनी मला माझ्या फिटिंगचे आणि आवडीचे कपडे मिळालेत. आय एम सो हॅपी. शूज तर अगदी ब्रँडेड दिसत आहेत. काय सुनबाई, काय कसं झालंय शॉपिंग? अहो बाबा, कसं काय झालं म्हणून काय विचारताय? जबरदस्त झालंय शॉपिंग, जबरदस्त. म्हणजे प्राइस टॅग सुद्धा बघितलेला नाहीये मी. मजबूत उधळपट्टी केलीये. काय सासूबाई, जरा जास्तच झालं ना? मुद्दाम खोचक बोलतेस का तू? काय हो मंत्री, ह्याला काही शॉपिंग म्हणतात का? हे कमीच आहे की नाही? माझं तर म्हणणं अजून 4 ड्रेसेस घ्यायला पाहिजे होते, अजून सँडल्स घ्यायला हवे होतेस तू. कोणी केलंय शॉपिंग आणि कशासाठी केलंय? काय आई, तुझं लग्न ठरलं का? हा छे रे. अरे रौनकचं लग्न ठरलं तर मी डबल शॉपिंग करीन, डबल. अंकू, अगं 4,500 रुपयाचा ड्रेस आहे. अरे याला काय अर्थ आहे? अरे असं काय करतोस? तिला कपडे घ्यायला आवडतात की नाही? मग घेऊ दे की, तुला काय प्रॉब्लेम आहे? गप्प बस. सुनबाई, दमून आली असशील ना? मी चहा करते हा तुझ्यासाठी. सासूबाई, अहो
सासूबाई मी साडीच नेसणार होते, मग तुम्ही साडीमध्ये एवढ्या ठसठशीत दिसता, मी काय उठून दिसणार? काहीतरीच काय सुनबाई. उलट मला तर वाटतं तुला कोणाची तरी दृष्टच लागेल आज. छे, कशी लागेल? तुम्ही आहात की बरोबर. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय, मला कशी काय दृष्ट लागेल कोणाची? शंतनू, या दोघी परत आल्या ना की यांचीच दृष्ट काढूया. रे सासू सुनेची अशी जोडी बघितलीस का कुठे? बरं सुनबाई, आज बारशाला आपल्या ओळखीची बरीच लोक येणार आहेत, तेव्हा तू जरा तेव्हा माझ्या तुम्हीही माझं कौतुक कराल, माझी अपेक्षा आहे सासूबाई. पहिलं सगळं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. अरे कुत्र्याचं शेपूट एक वेळ सरळ होईल, पण सासू सुनेचं नातं. बरं निघतो आता. चल 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 सुनबाई, चला ना, उशीर होतोय. बाय. बाय तनू. बाय मंत्री. बाय बाय. बाबा, ही काय वादळापूर्वीची शांतता आहे का हो? हे सगळ्यात होतांड असतं. वादळ आतल्यात आपली तयारी करत असत, फक्त ते असं स्मूथ आपल्यावरून आदळत. पिलू. तनू, काय झालं? आम्ही काय म्हणतोय? आम्ही तुम्हा दोघींना एकत्र एकच असं काही म्हणायचंय का? हो. बापरे, बोला. तनू, आपल्याकडे आपली गाडी आहे ना, मग आम्ही कॅबनी का जाऊ? चावी दे ना गाडीची. दे ना. सुनबाई, गाडी मी चालवणार. सासूबाई, अहो ते काय तुमच्या पिल्लाला हाताला धरून चालवण्यासारखं सोपं काम आहे का? पण मला सोपी कामं करायला आवडतच नाही मुळे. हो, पण अवघड कामं तुम्हाला झेपणारच नाहीयेत ना. हे काय? धडा बसला. चावी मला दे, गाडी मी चालवणार. पिलू, तुझ्या ह्या बोटाला धरून मी तुला चालायला शिकवलं की नाही? मग चावी मला देणार ना तू? अहो त्याचा तो चालायला शिकला असता, तुम्ही गाडी चालवायला शिकायचा ना. मला उत्तम गाडी चालवता येते, तेव्हा मीच गाडी चालवणार. दे. सासूबाई, नुसती गाडी चालवता येणं महत्वाचं नाहीये, गाडी पुढे तर सरकली पाहिजे ना. मुंगीच्या स्पीडनी गाडी चालवतात. तू कशी गाडी चालवतेस ते माहितीये मला. माणसाला बसल्या जागेवरून ढगात पोहोचवतेस तू. कॉन्फिडन्स तोच नाहीये मला तुझ्यावर, ते काही नाही. त्यामुळे मीच गाडी चालवणार. आणि मला माझ्या पिल्लूसाठी सुखरूप घरी परत यायचंय, तेव्हा गाडी मीच चालवणार. आणि मला माझ्या नवऱ्यासाठी लवकर घरी यायचंय. लवकर. दे ना चावी. अगो बाई, अगं तुझ्या ड्रेसवर काय चाललंय हे? तुला केवढा मोठा डाग पडलाय. शी 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 शी. चला. सासूबाई, ही चीटिंग आहे. त्यांनी चावी दिली नाही, तुम्ही घेतलीये. जन प्यार आणि सासू सुन का भांडण, इसमें सब जहाज होता है. माझं तर सीधा म्हणणं आहे, बायकाने गाडी चालूच नाही. चालवत नाही. एक मिनिट. अरे बायका जर घर चालवू शकतात तर गाडी नाही चालवू शकणार काय? मग नाही नाही आजी, माझं आजी, काय? काय करताय हो? सासू सुना भांडताना दिसतात ना, पण आता एकत्र आल्यावर काय करू शकतो बघायचं काय? करू काय विसर्जन? नको 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 अगं नको. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? चला. चल, 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 चल. ए, चला. हा हा.
नको तू चालव. मज्जा आली ना. मग बायकांना चॅलेंज देत आहेत. नाही तर काय समजतात काय आपल्याला. चला 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 आता पटपट जाऊया, नाही तर बाळ मोठं व्हायचं. चला. काय ग, तू गाडी नीट बंद केली नव्हतीस का? सासूबाई प्लीज हा, मी व्यवस्थित पंक्चर झाल्यानंतर गाडी बंद केली होती. तुम्हीच हेडलाईट वायपर वगैरे चालू केलेत. दिवसा डोळ्या कोण हेडलाईट चालू ठेवेल? पाऊस नसताना वायपर सुरू केले होते ना. म्हणजे गाडी माझ्यामुळे बंद पडली. सासूबाई, मुळात तुम्ही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरताय. तुम्हाला तिकीट काढण्यासाठी पैसे मी दिले म्हणून तुम्ही तिकीट काढू शकलात. तसं तर मग तूही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरतेस. मी तुला तिकिटाचं सांगितलं म्हणून तू पैसे दिलेस ना, पण मी जर तुझ्या खोलीत आलीच नसते तर तुला तिकिटाचं कळलंच नसतं. मग तुझा संबंध आला असता का? त्यामुळे ते लॉटरीचं तिकीट मी काढलंय म्हणून पैसे लागलेत आणि म्हणून तुला कळलंय. अंकू हे बघ कसं आहे, आईने तिकीट काढलंय, तू फक्त पैसे दिले है ना. तनू, आपण जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी काय सांगितलं होतं? ज्या स्टॉल वरून आपण नारळ आणि ओटी घेतो त्याला लगेच पैसे द्यायचे, नाहीतर त्या ओटीचं पुण्य त्याला मिळतं. बरोबर. दर्शन घेऊन आल्यानंतर जर त्याला पैसे दिले तर त्याचं पुण्य काढून घेता येत नाही. एक मिनिट. आता या तत्वानुसार लॉटरीचं तिकीट सुनबाईंनी काढलं, ते लागायच्यात सरकार तुम्ही त्यांचे पैसे परत केलेच नाहीत, त्यामुळे लॉटरीची मालकी सुनबाईंची आहे. करेक्ट बाबा. आता उगीच तुम्ही तिची बाजू घेऊ नका. हा, लॉटरीचं तिकीट मी काढलंय, पैसे जरी तिचे असले ना तरी नशीब मात्र माझं आहे ना. आणि शेवटी लॉटरीचा खेळ हा नशिबाचा खेळ असतो, कळलं ना. आणि ठीक आहे, तुला 500 रुपये हवेत ना, दिले. मंत्री द्या हो तिला 500 रुपये. मी देऊ? आता काय उपयोग, आता मला नको तुमचे 500. ठीक आहे, 500 नाही 5000 रुपये दिले तुला, मग तर झालं. अरे तू भी क्या याद रखेगी, मी आता करोडपती झाले. आता 500 नाही आणि 5000 नाही, मला लॉटरीची अख्खी रक्कम पाहिजे. एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुला. मी मागत नाहीये, सांगतेय. मी पण सांगते, अजिबात मिळणार नाही. 2 मिनिटं. हे बघा, मला काय वाटतं, तुमच्या दोघींच्या बोलण्यात पॉइंट तर आहे, म्हणजे पॉइंट तर आहे. तर तुम्ही काय करा, हे लॉटरीचे पैसे अर्धे अर्धे वाटून घे. अजिबात नाही. 3 मिनिटं. मग ते सगळे पैसे आम्हाला देऊन टाका ना. काय संबंध? 4 मिनिटं. तुमचं आता एकमेकींसोबत पटायला लागलेलं आहे. तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. 5 मिनिटं. आणि कसं आहे, शेवटी एक स्त्रीच आपल्या घराचा विचार करत असते. 6 मिनिटं. काय ना, सरकार जरी दानशूर नसलो तरी अंकिता नक्कीच आहे. मी का नसेन दानशूर? सुनबाईपेक्षा मीच जास्त दानशूर आहे. दिले तुला 50%. तुम्ही कोण आहात मला 50% देणाऱ्या? मी दिले तुम्हाला 50%. 7 मिनिटं. तुम्ही दोघांनी ऑलरेडी 50-50 वाटप केलेलं आहे. आता आपण उरलेलं काम करूया. डान्स. आली मोठी शाणी. अंकू, अंकू तू मला सांग, तू असे कसे आईला पैसे देऊन टाकले? ते 32 लाख असेच देऊन टाकले. मी सांगितलं ना, खरंच मला खरंच असं वाटलं की माझ्यापेक्षा त्या हे पैसे जास्त चांगल्या पद्धतीने वापरतील. असं होऊच शकत नाही, माझा विश्वासच नाहीये याच्यावर. हे बघ मी लास्ट टाइम विचारतोय, खरं खरं सांग. अंकू तुला माझी शपथ आहे. अरे यार, ह्याला काय अर्थ आहे? सांग. मगाशी मी सासूबाईंच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा मला रॉनीचा फोन आला होता. मग? अरे काय सांगतोयस रॉनी तू? हे वहिनी, अगं ही डिंगडॉंग लॉटरी म्हणजे व्हिएतनामची लॉटरी आहे आणि ह्या डिंगडॉंग मधला डॉंग हे व्हिएतनामची करन्सी. आता व्हिएतनामचे 1 करोड डॉंग म्हणजे आपल्याकडचे फक्त 35,000 होतात. याला काय अर्थ आहे? आता वहिनी ते मला कसं माहिती, जे आहे ते आहे. बरं जाऊ दे, चल ठीक आहे. हे बघ, 35,000 तर 35,000, फक्त 500 रुपये देऊन 35,000 मिळतायत, मग काय प्रॉब्लेम आहे? करेक्ट आहे. नाही वे, पण ते तेवढंच नाहीये. या 35,000 मधले टॅक्स मायनस करून साधारणतः 22,000 होतील. हे बघ रॉनी, फुकट घरी बसून आपल्याला कोणी 22 रुपये पण देत नाही. हा, 22,000 तर 22,000. चल. नाही,
पण हा चेक आपल्याला इथे नाही डिपॉझिट करता येणार, त्यासाठी व्हिएतनामला जावं लागणार आहे. आता व्हिएतनामला जायचा खर्च म्हणजे साधारणतः 40,000 खर्च येईल. आता त्यातले 22,000 जरी मायनस केले तरी 18,000 आपल्याला स्वतःच्या खिशातनं टाकावे लागणार. मग आता कोण जाणार व्हिएतनामला? वहिनी, तू एक काम कर, तू ना मला तुझे 2 पासपोर्ट साईजचे फोटो पाठव, मी विजाचं काय ते बघतो. चल 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 चल. मी काय स्वतःच्या खिशातले 18,000 रुपये टाकून कुठेही जाणार नाही व्हिएतनामला वगैरे, कळलं ना? अरे रॉनी, एक काम कर, घरी येशील ना तेव्हा यातलं कोणालाच काहीही सांगू नकोस. नाही, कसं आहे, एवढा मोठा धक्का कोण कसं पचवू शकेल काय माहित ना. ओके, बाय. अंकू, काय बोलतेस तू? अगं, हे सगळं आता आईला कळलं तर? कळलं तर काय, कळणारच आहे, पण तोपर्यंत माझा 5,000 रुपयाचा फायदा झालेला असेल. तनु, लक्षात ठेव, मी कधीही कुठली इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ देत नाही. अगं पण अंकू, हे सगळं आईला कळलं तर ती किती गोंधळ घालेल माहितीये ना तुला? गोंधळाचा विषय आता कसला काढतोय? तर ही जी शांतता आहे तिचा अनुभव दे ना. सरकार, ते तिसरी कसम सिनेमातलं झूट शब्दावरचं गाणं कुठलं? अहो सजन रे झूठ मत बोलो. पिलो, निघालास ऑफिसला? घे डबा, चला बाय बाय. तनूने आज सुट्टी घेतलीये, खाडा केलाय कामाचा. माझ्या बरोबर पार्टीला येणार आहे आज तुमचं पिल्लू. काय तनू? पार्टी? आणि या क्षुल्लक कारणासाठी पार्टीला जाणार म्हणून तू सुट्टी घेतलीस आणि बॉसने तुला सुट्टी दिली कशी? ते काही नाही पिल्लू, चला. आई, अगं तनू, अख्खी सुट्टी बोलण्यातच वाया घालवणार आहेस का? चल, हा बाय सासूबाई. पिल्लू ऐक माझं. पिल्लू, पिल्लू बाय. काय झालं काय सरकार? काय झालं म्हणून काय विचारता? अहो, शाळेत असताना आपल्या पिल्लूंनी खोटं कारण देऊन सुट्टी घेतली होती. तेव्हा त्याला ओणू उभं केलं होतं आणि स्वतःचेच पायाचे अंगठे पकडायला लावले होते मी त्याला. त्यानंतर कधीही शाळेत त्यांनी खाडा केलेला नाही. आणि आज या क्षुल्लक पार्टीसाठी ह्या मुलाने सुट्टी घेतली आणि त्याच्या बॉसने त्याला दिली. शिट. अहो, हे तेच माझं पिल्लू आहे का? हो, पण ह्या तुमच्या पिल्लाला सरकार आता जर का ओणवं उभं करून अंगठे पकडायला लावले तर त्याला जमणार आहे का ते? हे बघा, सजन रे झूठ मत बघा ना, बोलो. सतत गेम. पिल्लू, हे असंच सतत मानाने हो हो करत राहिलात ना म्हणून तुमची मुलगी डोक्यावर चढून बसलीये. पण त्यात माझं पिल्लू बिघडतंय, त्याचं काय? नोकरी जाणार वाटतं. सत्य आहे, बॉस आहे. चल चल चल. अंकू, हिंमत होत नाही माझी दार उघडायची. मग मला हिम्मत करायला लागेल. अंकू, चल अंकू, चल. सर, या सर. सर. शंतनू, कशा आहे ताई? अचानक काय झालं? अचानक म्हणजे सगळं असं अचानकच होतंय सर, सगळं माझ्या बरोबर. वेळ कधी कोणाला सांगून येते का? अहो सर, पण तुम्ही काय एवढा त्रास करून घेतलात? शंतनू सारखे एम्प्लॉई असल्यावर त्रास होणारच ना. नाही म्हणजे शंतनू सारख्या एम्प्लॉई साठी एवढा त्रास झाला तर काय हरकत आहे? आई कुठे आहेत? तयारी करते. तयारी? नाही, तयारी, आराम करायची तयारी करतायत. आराम करायची तयारी. पिल्लू, पिल्लू, पिलू, तिचा सासूबाई. पिल्लू, पिल्लू. आलो सर, आलो बघून येतो. आलो. आता पितळ उघड पडणार. पिल्लू,
ए पिलू सासूबाई आई आई काय झालं सासूबाई? उडुडी भरले थंडी 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 थंडी? मला गोधडी 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 घालते का घालते, सुनबाई? घालते. सुनबाई, हो. गोधडी गोधडी हाय, 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 थंडी पिलू 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 मला सोडून कुठे जाऊ नको बा. इथेच आहे मी. डोकं खूप दुखतंय सुनबाई जरा चेपशील का ग डोकं? देते आई, 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 आई. हाय, 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 हाय. ओय, ओय. सावकाश सावकाश हा सावकाश. आई माझे बॉस आले नाही म्हणजे तू आजारी आहेस ना म्हणून तुला बघायला आलेत. आले का? अरे नाही बाहेर येतात येऊ का? ओ सर या ना प्लीज या ना. हाय ग अरे तुझ्या बाबांना मंत्र्यांना माझा फोटो पाठवला होता ना लग्नाच्या वेळी, तो बघून सुद्धा इतक्या लवकर आले नव्हते रे मला बघायला. काय तो तुमचा उत्साह. काय झालं? डोक्यातला ताप बाहेर गेलेला वाटतोय. चेपते पाय दुखतात जरा व्यवस्थित चेप ग. हात लागतच नाहीत ग पायाला, हात लागतच नाही तो. हळू हळू. तुम्ही खरंच आजारी आहात? म्हणजे काय? खोटं कुणी आजारी पडतं का हो? ऍक्च्युली काय झालं, शंतनूचा चुकून व्हिडिओ कॉल लागला मला आणि त्यात मला तो रेस्टॉरंट मध्ये दिसला. मला वाटलं शंतनू खोटं बोलतोय म्हणून घरी जाऊया आणि त्याला रंगे हात पकडूया. पण तुम्ही खरंच आजारी आहात. सॉरी शंतनू. आई सॉरी. कसलं सॉरी कसलं काय हो. बघा ना मी आजारी पडल्यामुळे माझ्या या पिल्लांना कुठे म्हणून जाता येत नाहीये. आता बघा ही माझी सुनबाई कुठे गेली. सुनबाईला पार्टीला जायचं होतं पण आता मी आजारी पडल्यावर सांगा मला कशी जाणार पार्टीला. घरभर नुसता पसारा पडलाय हो.